नमस्कार मंडळी. तर संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली. आज घरात खूप पसारा झाला होता. मी जरा बाहेर गेले होते. गणपतीची काही शॉपिंग करायची होती. कारण की घरीच मी गणपती बाप्पांना ड्रेपरी करणार आहे. त्यासाठी जे सामान लागते ते आणायसाठी मी मंडईत गेले होते. तर मी तेही शेअर करेल की गणपती बाप्पांना मी कसं छान मी म्हणजे डेकोरेट करते. आणि घरी यायला उशीर झाला. त्यानंतर दिवाबत्ती केली, छान धूपदीप केला. माशांना खायला टाकलं, थोडासा चहा वगैरे घेतला. जरा बरं वाटतं देवपूजा वगैरे झाल्यावर. आणि त्यानंतर घरात जो पसारा झाला होता, तो मी आवरून घेतला. कारण की काय होतं, मला अजिबातच म्हणजे पसारा किंवा घाण आवडत नाही. त्यामुळं सगळ्यात पहिलं प्राधान्य मी स्वच्छतेला देते. आवराआवरी करून घेतली आणि सध्या मी बहिर्जी नाईकांचं पुस्तक वाचते. खूप छान आहे. पुस्तकांमधून जे मिळतं ना, ते कदाचित सोशल मीडियावरूनही आपल्याला मिळणार नाही. तर वाचताना समरस होऊन वाचत जा. काही क्षण तर असे इतके छान असतात, एखादा मूव्ही समोरूनच म्हणजे आपण पाहतोय असं वाटतं. तर खूप सुंदर पुस्तक आहे. काही शिकण्यासारखं नवीन आहे. आपला इतिहास आपल्या डोळ्यासमोरून जात असतो. वर्तमान आणि आपलं भविष्यकाळ कसा सुकर होतो, ते आपल्या इतिहासावरूनच आपल्याला कळतं. आणि इतिहासातल्या प्रत्येक गोष्टींना, प्रत्येक प्रतिभावान व्यक्तींना खरंच नतमस्तक व्हावंसं वाटतं, की त्यावेळेस त्यांनी किती त्याग केलेत. किती गोष्टी अशा आहेत, की ज्या आपण फक्त विचारच करू शकतो, अशा गोष्टी त्यांनी करून ठेवल्यात. आणि आपल्या पुढच्या पिढीलाही ह्या सगळ्या गोष्टी कळाव्यात, ह्या गोष्टींची जाण राहावी म्हणून आपण नक्कीच इतिहासातल्या ह्या प्रतिभावंत लोकांना नतमस्तक झालं पाहिजे. त्यांचे प्रेरणा, त्यांचे विचार आपण घेतले पाहिजेत. तर नक्कीच एकतरी पुस्तक वाचत जा. मला खूप वेळ वाचता येत नाही, पण 2-3 पानं तरी मी हार्डली वाचते. तर नक्की तुम्हीही अशी छान-छान पुस्तकं वाचा, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र चांगले बदल घडतील. ह्या लोकांसारखं आपण भलेही नाही होऊ शकलो, तरी ह्यांच्या विचारांच्या आधारावर आपलं आयुष्य सहज निघून जाईल. इतकं ते म्हणजे भारी आहे. तर आपल्या पुढच्याही पिढीला ती देण आपण दिली पाहिजे. तर नक्की स्वतःलाही ती पुस्तक वाचायची सवय लावा, मुलांनाही लावा. आणि कसं आहे पुस्तक मला नक्की सांगा. बहिर्जी नाईकांना खरंच मानाचा मुजरा. आणि हे पुस्तक खरंच खूप वाचण्यासारखं आहे.